गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद. सर्वांच्या अंतर्मनातील परमात्म्याला माझा नमस्कार. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. अंतरी हृदयी दीप प्रकाश, आध्यात्मिक देही स्वप्रकाश. आपल्या जीवनामध्ये अंतरी प्रकाश, जो प्रकाश पडला पाहिजे. सोचा प्रकाश म्हणजे सोसाहित, स्वयं मी हित माझ्याकडलं हित असलं पाहिजे. मी कुठल्या विचाराचा भाव करतो, कुठल्या विचाराने चालतो आणि कुठल्या विचाराने मी माझा दिनचर्या ठेवतो हे आपल्यालाच माहीत असते. त्या स्वरूपानं मला खऱ्या अर्थाने त्या स्वरूपात मी कसा राहिलं पाहिजे. आत्मिक आनंद, पारमार्थिक आनंद जो आहे तो खरा आनंद काय आहे? तो आनंद म्हणजे आपल्या मनातच आनंद आहे. कुठे शोधायला जायचं आहे त्याला? तर आपल्यामध्ये जे असेल तर समाधान असणं हा मोठ्यातला मोठा आनंद. मग तो आनंद कसा मिळेल, त्याचं चिंतन कसं होईल, त्या स्वरूपाने खऱ्या अर्थाने तो मला आनंद मिळाला पाहिजे. सोहित स्वप्रकाश. तर तो अंतरी ध्यान म्हणजे अंतरी समजज्ञान असे. मी तर आत्मा राम असे. मी कोण आहे? तर मी त्या स्वरूपाचा आहे. पंचमहाभूताने बनलेले जे सृष्टी आहे, निसर्ग आहे, त्याच्यातलाच मी पण तसाच बनलेला आहे. हा भाव खरा आध्यात्मिक देही स्वप्रकाश आहे. ह्या देहाला प्रकाशमय करायचा आहे. या देहाला समजत नाही, त्याचं अज्ञान नष्ट करायचं आहे. ज्ञानाचा दीप लावून खऱ्या अर्थाने स्वप्रकाश, स्वबोधांचा प्रकाश पाडून या देहाला प्रकाशमय करायचा आहे. तर केव्हा प्रकाशमय होईल? तर आपणच आपल्या अंतरातल्या विचाराला, व्यवहाराला, बुद्धीला खऱ्या अर्थाने त्या पद्धतीने आपण बनवलं तरच होते. जसं दीप आहे, दिव्यात तेल नाही, ती वात लावली तर ती वात जळून जाते, पण तेल असेल तर मंद गतीने जळते. तशीच आपली बुद्धी, आपला विचार, आपला मन, आपला चित्त याला व्यवस्थित ठेवता आलं पाहिजे. याला व्यवस्थित प्रकाशित करता आला पाहिजे. तो खरं स्वप्रकाश आहे आणि आपल्यालाच आपण प्रकाशमय करून त्या प्रकाशामध्ये आपल्या देहाला ठेवायचं आहे. हे ठेवणं म्हणजे खरं स्वप्रकाश आहे. स्वप्रकाश म्हणजे अंतरी हृदय दीप. ह्या मनातल्या हृदयात दीप जाळवायचा आणि जाळून तो नवद्वाराला प्रकाश करायचा. पूर्ण मन, बुद्धी, कान, डोळे, नाक, मुख, इंद्रिय यांना कसं त्या विचाराने ठेवता येईल. हा या हाताला देता भाव कसा होईल, कानाने चांगलं कसं ऐकता येईल, चांगला सुगंध कसा घेता येईल, डोळ्याने भावदृष्टी कशी ठेवता येईल, हा विचार करायचा आपल्या करणं म्हणजे स्वप्रकाश. गुरुदेव दत्त.